आपण पाहतो इंडी एक्सप्रेस प्रतीक पहिल्या चेंडूवर सनी धुमालने मात्र उडवून दिला. इथे मात्र फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन आणि यावेळी सनीने मात्र मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मात्र मोठा फटका लगावलाय. डीजे पहिल्या चेंडूवर चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळीचा बॉल बॅटचा अगदी वरचा कडा घेतोय. इथे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण शॉट हडपण्याच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. आणि इथे जर पाहिलं ना मित्रांनो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कमबॅक करणं थोडासा नाराज असेल, कारण की पहिल्या चेंडूवर मात्र जेव्हा तो चेंडू जर पाहिला तर थोडासा इथे मात्र लेन सापडण्यासाठी पहिला चेंडू टाकला असेल, तेवढ्याच वेगाने मात्र सनी धुमालच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 0 व धावसंख्येवर परतला होता, परंतु आता मात्र जर पाहिलं तर इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्की पाहायला मिळेल. परंतु सनील धुमाल मात्र आपली या धमाकेदार खेळ नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल सुंदर पद्धतीचा पंचांकडे दाद मागितली जाते, तिकडे मात्र तटस्थ आहेत आणि अशा वेळी देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिलं तर लॉंग लेग एरियाचा खाली असल्यामुळे तिकडे देखील खेळण्याचा एक मनसुबा तयार करत होता. परंतु आता जर पाहिलं ना तर सुंदर पद्धतीची ही गोलंदाजी पाहायला मिळेल. 2 चेंडू बॅक टू बॅक चांगल्या प्रकारचे हाताळले गेले. पहिल्या चेंडूवर जर खणखणीत ड्राईव्ह केला असेल तर एक तेरी तो एक मेरी असं म्हटलं येईल, कारण की ज्यावेळी मात्र पहिल्या षटकार घेतला, पुढच्या षटकाला 2 चेंडू सुरेख हाताळले गेले आणि अशा वेळी धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 6. यावेळेचा बॉल सुंदर पद्धतीचा काहीसा गुडलाईस पण उडाला गेला. इथे मात्र पाहिलं गेलं ना सुंदर शॉर्टपिच पद्धतीची शॉर्टपिचचा चेंडूचा अपेक्षा करत होता, परंतु चेंडूला तेवढी उचली मिळाली. चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. इथे मात्र निडी एक्सप्रेस, उगाच मला त्या निडी एक्सप्रेस का नावाने संबोधलं जातं, निडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र आपण पाहतोय प्रतीक. यावेळेचा बॉल जडमध्ये पूर्णपणे यॉर्कर लाईनचा चेंडू तेवढा दिपेसमध्ये खेळून काढला. तिकडे मात्र स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये पाहिलं, तिकडे क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडूवर सोपेल तिकडे इथे मात्र अतिश जोपर्यंत चेंडूवर जाईल तोपर्यंत एक धाव नक्कीच, 2 धावा नक्कीच मिळाल्या आहेत. अशा वेळी प्रत्येक चेंडू जर पाहिलात ना तर प्रत्येकचा चेंडू जर पाहिला तर प्रत्येक चेंडू कशा प्रकारचा हाताळतोय ना, दोन्ही चेंडू सुरेख पद्धतीचे. एक पहिला चेंडू जर बघितला तर सुरेख पद्धतीचे चेंडू हाताळले गेले, कारण की पहिला दुसरा चेंडू मिडलला भरून अगदी लेग साईडला आणण्याचा प्रयत्न केला. दुसरा चेंडू पाहिला गेला तर अगदी मिडलवर टाकला गेला. चौथा चेंडू जर पाहिलं तर ऑफ टिकला गोलंदाजी केली आणि हा 5वा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी व्हेरिएशन नक्कीच पाहायला मिळते, ती प्रतीक मडवीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल ऑफ टिका आपण वाईड यॉर्कर मध्ये आपण पाहिलं ना तर त्यामध्ये ऑफ टिका अगदी जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न असतो, ज्याप्रमाणे आपण गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळतो. धारदार गोलंदाजी आहे. इथे पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, चांगल्या प्रकारचा कमबॅक केला. पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्या तर पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. इथे मात्र पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ झालाय. 6 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. एक कंजूस गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर जर मोठा प्रहार झाल्यानंतर थोडासा गोलंदाज हडबडतो, परंतु त्याने काही न करता अगदी आपली गोलंदाजी कशा प्रकारची चांगली करता येईल त्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच केली आहे. गोलंदाजी साकारली ती मात्र चांगल्या प्रकारची. इथे मात्र गोलंदाजी मार्ककडे येतोय. न्यू गोलंदाज मैदानामध्ये येतोय. आपण पाहतोय तो प्रशांत, आपण पाहतोय प्रशांत मडवीला आपण पाहणार आहात. बाहुबली असं म्हटलं जातं. त्याच्याकडे देखील चांगल्या प्रकारचा मागच्या मॅच मध्ये पाहिला तर जय हनुमान आंबेकर संघासमोर त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, संघाला सावरलं होतं. आणि यावेळी देखील आपण पाहिलं तर कशा प्रकारची गोलंदाजी करेल संघाचा कर्णधार आपण पाहतोय प्रवीण अमृतसर मैदानामध्ये आहे. तुला मागच्या वेळी दाखवलं, सांगितलं की खरोखर चांगले दिग्गज खेळाडू आपण पाहिलं तर या सर्वांना मात्र आपण पाहतोय प्रशांत गोलंदाजी मार्कडे असणार आहे. सुंदर पद्धतीचा चेंडू, त्याप्रमाणे लेन जर पाहिलीत ना त्याप्रमाणे निले अगदी प्रतीकनी गोलंदाजी केली, त्याच लेनवर मात्र प्रशांत देखील गोलंदाजी करतो. त्यावेळी जर पाहिलं तर प्रशांतनी इथे मात्र पाहिलं प्रतीकने जी गोलंदाजी केली तेव्हा एसटीच्या मागे जो काम करतो प्रशांत, ते प्रशांतनी पाहिलं की यावेळेचा चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला तर मात्र इथे खेळायला जड जाऊ शकतं. यावेळेचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, तिकडे मात्र इकडे मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मोठा फटका भरार इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. षटकार
पूर्णपणे जर प्रवीण अमृतकर देखील तेवढेच मोठे फटके खेळण्यामध्ये महारत असीर आहे आणि अशा वेळी देखील मात्र संघासाठी पाहिलं तर 6 धावांनी मात्र पुढे सरसवतोय. अशा वेळी प्रशांत मडवीच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र धावसंख्या 14 धावसंख्या इथे मात्र गेली. दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. यावेळेचा बॉल बॅटच्या बट्ट्यात चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथे पाहिला तर डीप स्क्वेअरच्या वरून मोठा दणदणीत खणखणीत फलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळी जर पाहिलं तर अगदी जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळीचा चेंडू अगदी जडमध्ये होता. त्यावेळी मात्र एवढ्याच वेगाने असं उडवण्याचं काम नक्कीच केलं. प्रवीण अमृतकर आजची आठवण नक्कीच जागी करून दिली. प्रवीण अमृतकर आता मैदानामध्ये उतरलेला असताना यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये भरपूर काळ चेंडू हवेमध्ये बघूया गिरीश आहे. ओ हो हो सुंदर प्रयत्न म्हणता येईल परंतु प्रयत्नाला नक्कीच चांगल्या प्रकारचं होतं. शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला. इथे मात्र 6 धावा नक्की वाचवल्या गेल्या परंतु ज्याप्रमाणे गिरीश चांगल्या प्रकारचा एफर्ट लावला आणि अशा वेळी मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल. एकच धावावर समाधान मानलं गेलं ते प्रवीण अमृतकरला आणि अशा वेळी धावसंख्येत मात्र एक भर पडली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 21 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. हा देखील मात्र खणखणीत ड्राईव्ह असता परंतु अशा वेळी मात्र प्रवीण अमृतकरला मात्र रोखण्याचं काम नक्की केलं असतं परंतु आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा डायव्हर केला. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्र तैनात आहे. गिरीश आहे चांगल्या प्रकारचा गॅदर होईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच खात्यामध्ये जमा होतोय आणि अशा वेळी एक एक दुहेरी धावसंख्ये मात्र धावसंख्ये पुढे सरसावते. स्कोर बोर्ड हलतं ठेवलं जातंय कारण की पहिल्या सामन्यामध्ये वरच्या संघासमोर हा संघ थोडासा गारज झाला होता. पुढच्या क्षणाला फैजने मात्र चांगल्या प्रकारचा बहरदार खेळ खेळला परंतु आता मात्र ही सलामीची जोडी चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आहे. यावेळी उचली घेणारा चेंडू पंच तटस्थ आहेत. पंचाने देखील हा वाईट स्वरूपाचा घोषित केलेला आहे आणि अशा वेळी अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तर 23 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. आता मात्र चांगला झणझणीत आणि झणझणीत पाहायला मिळतोय. तांबडा पांढरा झणझणीत मार तू षटकार खणखणीत अशा पद्धतीचा मात्र षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली ना तर प्रवीण अमृतकरच्या बॅट मधून पाहायला मिळाली आणि इथे पाहिलं ते रोखण्याचं काम पहिले षटक 8 धावावर समित केलं होतं. पुढच्या क्षणाला प्रशांत गोलंदाजी मार्ककडे आला. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 29 आपण धावसंख्या पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 21 धावसंख्या दुसऱ्या षटकामागे मिळवल्या गेल्यात. पहिल्या षटकामागे 8 धावा होत्या दुसऱ्या षटकामागे 21 धावा असं समीकरण जर पाहिलं तर 29 धावा 12 चेंडूंचा खेळ झालाय. 29 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. इथे मात्र 4 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू रोहन आता मात्र मैदानामध्ये येतोय. रोहनकडे पूर्णपणे अगदी निडी संघ पाहत असेल. या गोलंदाजाकडून त्यांच्याकडे अपेक्षा असेल या गोलंदाजाकडून चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे असं सगळं गावातील देखील खेळाडू म्हणत असतील परंतु आता मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे मित्रांनो. आपण पाहिलं गेलं तर यावेळी रोहनकडे पूर्णपणे मदार असेल त्याप्रमाणे गिरीश देखील सांगत असेल तुझ्यावर पूर्णपणे निर्भर आहे. या षटकामागे कमबॅक करून देणं गरजेचं आहे परंतु आता जर पाहिलं तर प्रवीण अमृतकर आणि मात्र सनी धुमाल मात्र चांगली धुमाल मचवतोय परंतु प्रवीण अमृतकरच्या बॅटिंग जर पाहिलीत ना ते फटक्यामध्ये वजन नक्कीच आहे मित्रांनो. परंतु आता मात्र बघूया 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. तिसरं षटक साठी आमंत्रित केले ते मात्र रोहन याला. यावेळचा बॉल पंच तटस्थ आहेत. पंचाने देखील सांगितलं गेलं की उजवी एसटी सोडून जाण्यादरम्यान अवांतर ऑफटिंगला सोडून जाणारा चेंडू दरम्यान हा अवांतर जर धावसंख्येत मात्र शिक्षा ठोठावली गेली आहे. 1 धावेची शिक्षा आपण पाहतोय. या 1 धावेने धावसंख्या 30 या धावसंख्येवर पुढे सरसावतीये. यावेळचा बॉल अगदी पाहिलं गेलं तर मारण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट. इथे मात्र बघूया ओ हो हो हो
रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर प्रवीण अमृतकरने मात्र कॉलिंग केला होता पुढच्या क्षणाला सनी धुमालने मात्र हा चुकीचा कॉलिंग झाला आणि अशा वेळी मात्र सनी धुमालला माघारी परतावं लागलं. त्यावेळी मात्र इथे पाहिलं गेलं तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर इथं बॅट हिट झाला असता परंतु रनआउटच्या स्वरूपात नक्कीच पाहायला मिळाला. सर्वांची आतुरता पाहिली असेल तर सगळं नागोडना अगदी नागोटणामध्ये अगदी धुमाकूल माचवणारा खेळाडू आता मात्र मैदानामध्ये येतोय तो मात्र फैज चौगले आपण पाहतोय. फैजनी मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 44 धावा. मित्रांनो एक डॉट पाहिला तर एकच एक रन मिळाला नंतर तब्बल 44 धावा 7 षटकार त्याच्यामध्ये एक बॉल डॉट केला एक चेंडू शेवटच्या चेंडूवर 2 धावा निघाल्या. अशा प्रकारे 9 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा यामध्ये मित्रांनो खाऊ नाहीये परंतु इथे मात्र 7 षटकार खेळत लागले. परंतु आता मात्र सामना करेल तो रोहनची गोलंदाजी अप्रतिम आहे. पहिला चेंडू सुरेख हाताळला गेलाय. सामना करेल तो प्रवीण अमृतकर. धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय 30 धावसंख्या. यावेळेचा बॉल पूर्णपणे त्याची प्लॅनिंग नसावी इथे मात्र असावी की ज्याप्रमाणे पाहिलं तर प्लॅनिंग असावी की ऑफटिकला गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण की प्रवीण अमृतकर म्हटलं गेलं तर मिडलवरचा बॉल अगदी सीमारेषेवर पाठवण्याचा नक्कीच कार्यक्रम करत आहे. परंतु इथे मात्र रोहनची पूर्णपणे स्ट्रॅटर्जी असेल की यावेळी मात्र ऑफटिक गोलंदाजी करायची आणि प्रवीण अमृतकरला तसंच उभं ठेवायचं. यावेळेचा बॉल बॅटच्या पट्ट्यात चेंडू तिकडे मात्र पाहायला गेलं तर टायमिंग ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर. इथे मात्र 6 धावांचा मोठा फटका. मित्रांनो काय मित्रांनो फटकेबाजी पाहायला मिळते. प्रवीण अमृतकर ऑन द फायर होतोय. आहा सुंदर हा देखील देखना फटका अगदी पाहायला मिळाला तर गिरीश आहे. ओ हो इथे देखील मोठा फटका लगाव फटक्यात होता वजन धावा मिळतील अर्धा डझन. मित्रांनो फलंदाजी चांगल्या मित्रांनो फटकेबाजीचा आस्वाद घेतोय. यावेळचा बॉल हॅट्रिकचा बॉल चेंडू अगदी पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि अशा वेळी मात्र प्रमोदने मात्र हा झेल टिपला आणि इथे मात्र प्रवीण अमृतकरची खेळी संपुष्टात येते. संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. आपण पाहिलं तर प्रत्येक फटक्यामध्ये त्याचं वजन होतं. षटकारांची आतिषबाजी करत होता. या मैदानामध्ये हाहाकार मजवला होता. अगदी पाहिलं तर प्रवीण रूपी वादळ या मैदानामध्ये गुंगावत होतं. ते वादळ शांत करण्याचं काम रोहन यांनी केलेलं आहे आणि अशा वेळी मात्र धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली 31 या धावसंख्येवर मात्र प्रवीण बाद होतोय. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहिलं तर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली प्रमोद यांनी चांगल्या प्रकारचा झेल टिपला आणि 48 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. परंतु चांगल्या प्रकारचं योगदान देतो आपल्या संघासाठी. ज्यावेळी मात्र गेलं तर फैजनी मात्र ती कामगिरी केली होती तीच कामगिरी आता मात्र आपण पाहतोय तो मात्र प्रवीण अमृतकर आपल्या संघासाठी करून गेलाय. आता मात्र त्याची न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. सामना इथे पाहणार आहे तो मयूर हेंडे. ज्याप्रमाणे तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पुढच्या क्षणाला कमबॅक करून देण्याचं काम रोहन मडवी यांनी नक्कीच केलं आहे. 2 फळंदाज थोडी धावसंख्या बोर्डवर पाहतोय ती मात्र 43 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फैज आणि मयूर हेंडे ही जोडी मैदानामध्ये आहे. रोहनला माहिती आहे की दोन्ही फलंदाज त्याच ताकदीचे आहेत परंतु दिमागाचा खेळ असतो मित्रांनो. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ नक्कीच आहे परंतु यावेळी जर दिमागाचा खेळ खेळला तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. ज्यावेळी मात्र अगदी येणारा फलंदाज हा षटकाराचीच अपेक्षाने असतो परंतु आपली जर गोलंदाजी माइंडसेट गोलंदाजी झाली तर काहीतरी नजाकत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मयूर हेंडे बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. सामना करेल तो रोहनच्या गोलंदाजीचा. बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारचा गॅदर झाला. तिकडे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात होतं आणि अशा वेळी मात्र बॅटचा कट लागला. पुढच्या चेंडूला मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चढीची सांगता झाली. अशा वेळी जर निडी संघ संगत असेल अशाच पद्धतीची गोलंदाजी रोहनकडून अपेक्षित आहे परंतु रोहन देखील तेवढ्याच दिमागाने गोलंदाजी चांगल्या प्रकारची करत आहेत. मयूर सारख्या कंद्या फलंदाजाला थांबवण्याचं नक्कीच काम करेल.
इथे मात्र पंचाकडे दाद बघितले, अगदी स्टंपच्या मधोमध पाहिलं गेलं आणि लेग बिफोर बॅक टू पवेलियन मयूर हेंडे. आता इथे मात्र आपला तंबूचा रस्ता दाखवलाय तो मात्र रोहन यांनी डीजे. आलं होतं ना पहिल्याच सामन्यामध्ये सांगितलं होतं की आज फैजचा दिवस आहे. दिवस आजला की म्हटल्यानं माणसाला अगदी पाहिला तर खरोखर भगवंताची करामत असेल तर कितीही काही चमत्कार घडू शकतो. तर इथेच मात्र चमत्काराला नमस्कार आहे, पराक्रमाला पोवाडा आहे. ज्याप्रमाणे लवलेशनी मात्र कॅच सोडला, तिकडे मात्र लेग साईड दिशेने कॅच सुटला गेला. 2 कॅच सुटून 10 धावा मात्र आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. आता मात्र कुठे थांबणार आहे? इथे मात्र थांबण्याचं नाव घेणार आहे. पंची उडाबूर गेन गई कोसो दूर डीजे. पाहिलं ना तर पहिल्या शीटवर 2 धावा होत्या मित्रांनो. पुढच्या क्षणाला पाहिलं तर चौकार गेला होता, तिकडे मात्र कॅच मिस झाला. एक संधी गेली.
पुन्हा एक संधी लवलेशकडे आली, लवलेशने देखील संधी सोडली, तिथे मात्र चेंडू देखील अडवला नाही, 6 धावा गेल्या. परंतु इथे मात्र फैज थांबणार नाही मित्रांनो. 4 चेंडूंचा खेळ झाला असेल, 18 धावा खर्च केल्या असतील. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये भरपूर काल नो, इथे मात्र पाहतोय प्रथमेश आहे, परंतु नो मॅन लँड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा देखील पाहिला तर झणझणीत दणदणीत षटकार. ज्याप्रमाणे फलंदाजी करत असताना मात्र फैज सारख्या जर खांद्या फलंदाजाला तुम्ही इथे सोडलं, त्यावेळी तुम्हाला आठवतंय मित्रांनो, ज्यावेळी रोहित शर्माचा कॅच अगदी इंडिया वर्सेस श्रीलंका मॅच चालू होतं, त्या 264 धावांचं योगदान दिलं होतं. अगदी सस्त्यामध्ये परतणारा खेळाडू जर रोहित शर्मा सारख्या खांद्या फलंदाजाला इथे मात्र चांगल्या प्रकारचं योगदान मिळालं, इथे फैजला देखील मिळतोय. आहा, सुंदर पद्धतीचा हलवार पद्धती चेंडू हवेमध्ये आहे, प्रमोद आहे, कोणतीही चूक होणार नाही. अशा जर चुक्या झाल्या नसत्या तर तेवढ्या 22 धावा मात्र अगदी रोखल्यात यश आलं असतं. परंतु आता मात्र अतिशला जेवढी दाद देईल तेवढी कमी आहे. परंतु अशा वेळी मात्र धावसंख्येत मात्र 6 ने भर पडली. इथे मात्र फैजचा विकेट गेला. 67 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. जिंकण्यासाठी 68 धावांचं मोठं आव्हान इथे पाहायला मिळेल. तर आपण जर त्या धावा जर रोखल्या असत्या ना तर किती 3 षटकार आणि त्या 2-6 एकूण जर पाहायला गेलं तर 22 धावा रोखण्यात यश आलं असतं. ते पुढचे चेंडू मी सांगू शकत नाही किती धावांचं रोखलं असतं, परंतु या 22 धावा रोखण्यात यश आलं असतं. परंतु ज्यावेळी मात्र पहिला चान्स गेला, दुसऱ्या क्षणाला देखील पाहिलं तर लवलेशने देखील चूक केली. इथे मात्र 67 धावा बोर्डवर लागल्या गेल्यात आणि 68 धावांचं मोठं आव्हान दिले ते इथे मात्र कालभैरव निडी संघासमोर. कालभैरव निडी संघामध्ये देखील चांगल्या प्रकारचे स्फोटक फलंदाज आहेत. परंतु बघूया, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. याची देही याची डोला रंगलाय क्रिकेटचा सोहळा आपण नक्कीच पाहत आहात. जर मित्रांनो आताचं क्रिकेट हा मॉडर्न क्रिकेट आहे. आपण काल देखील पाहिलं की यावेळी मात्र लहानपणीचं क्रिकेट जरा वेगळं होतं. लहानपणी आपल्याकडे खेळायला बॅट वगैरे नव्हती, तेव्हा आपण नारलीची बॅट करायचो. अगदी पाहिलं तर स्टंप वगैरे काही नव्हतं. त्यावेळी आपण टायर खेळायचो, टायरने आपल्याला खेळायचो. त्यावेळी मात्र बॅट देखील आपण नारलीच्या झाडीची असायची. त्यावेळी ऑप्शन वगैरे नव्हता, त्यावेळी जोड्या लावायचं. आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर तडंबर वगैरे नव्हता. त्यावेळी आपल्याकडे एकच होता, घ्या आईची शपथ. आईची शपथ घेतली का मित्रांनो पाणी द्यायचंय की खरोखर तो विकेटच आहे असं समजलं जायचं. हा असा वेळेचा क्रिकेटचा. परंतु आताचा मॉडर्न क्रिकेट आहे मित्रांनो. आता यावेळी मात्र त्यावेळी आपण सकाळी 10 वाजता ड्युटीला जायचो की 6 वाजता संध्याकाळी यायचो. आणि त्यावेळी आई आपली काठी घेऊन घरी बसायची असायची, कार्टा कधी घरी येतोय. परंतु आता मात्र क्रिकेट तसं नाही आहे मित्रांनो, कारण की आता वेळी आई वडील मात्र प्रोत्साहित करतायत, पुढे प्रोत्साहित करतायत, कारण की प्रत्येकाचा किट आहे, प्रत्येकाची बॅट आहे आणि खेळण्यासाठी प्रवृत्त करतात. परंतु आताचं क्रिकेट एवढं आता समुद्रात पार गेलंय की तिथे मात्र अगदी बोली लागते. आणि अशा प्रकारचं क्रिकेट आहे. पहिल्याचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये बरं जमीन आसमानाचा फरक आहे. परंतु आता मात्र पाहूया कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळेल. प्रथमतः आपण नाण्याची एक बाजू बघितली, पूर्वार्धाचा खेळ बघितलाय, उत्तरार्धामध्ये कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल, कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल. काणिपनाथ नागोटण्या संघ आपण पाहतोय, चांगल्या प्रकारचा जोशमध्ये आपण पाहतोय. सगळे युवा खेळाडू आहेत. आपण पाहिलं तर एकही खेळाडू असा एकदम असा ओल्ड खेळाडू कोण दिसत नाहीये. सर्व खेळाडू मात्र अगदी यंग जनरेशन आहे. आणि यंग जनरेशन आपण काल देखील पाहिलीत. बेनसेवाडी आणि गणेशवाडी वरवटणे संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. जय हनुमान बेनसेवाडी आणि गणेशवाडी वरवटणे चला नाणेफेकीसाठी यायचा आहे. तर आपण पाहिलं आता मात्र दोन्ही मातबगार संघ आहेत मित्रांनो. दोन्ही संघामध्ये तेवढी कुवत आहे. आपण जर पाहिलं प्रमोदची जर बॅट या मैदानामध्ये बोलली ना तर या मैदानामध्ये हाकार मधू शकतो. पण तो चेंडू सोपवला जातो तो मयूर हेंडेकडे. मयूर हेंडे मात्र नागोटणा एक्सप्रेस या नावाने संबोधलं जातं. असा मात्र मयूर हेंडे तत्पूर्वी आपण पाहतोय शक्तिवर्धक खेळ पॉवर प्ले असं म्हटलं जातं. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षण तैनात आहे, मिड विकेटचे क्षेत्ररक्षण आहे. दोन खेळाडू अगदी सीमारेषे लगत आहेत. परंतु आपण पाहतोय पॉईंट कव्हर पॉईंट आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर सर्वच शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा प्रकारे पूर्णपणे व्यूहरचना आखलेली आणि इथे मात्र गोलंदाजीला मार्क कडे नाही. इथे मात्र मयूर हेंडे कशा प्रकारची गोलंदाजी करेल
मयूर हेंडे आपण पाहतोय. यावेळेचा बॉल पहिला चेंडू अगदी सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. पंचाकडे दाद बघितले ते, परंतु पंच तटस्थ आहेत. इथे मात्र पाहिलं तर डावी येठी सोडून जाणाऱ्या चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येने सुरुवात होतीये. दहावी अगदी पाहिलं गेलं तर हा चेंडू बघा, डावी येठी सोडून जाणारा चेंडू इथे मात्र अवांतर धावेने मात्र श्री गणेशा होतोय. प्रमोद देखील तेवढाच मातबगार फलंदाज आहे, चांगला स्फोटक फलंदाज आहे. गेली कित्येक मैदानं त्यांनी गाजवली आहेत. परंतु आज जर तुम्हाला खरोखर हा सामना जिंकायचा असेल तर तुमची खेळी ही मात्र साकारला पाहिजे. परंतु मयूर हेंडेला माहिती आहे कशा प्रकारे प्रमोदला रोखायचं. या पद्धतीचा चेंडू जर तुम्ही टाकला तर लॉंग लेग दिशेने मात्र हा भिरकावले गेलाय. गणकणीत दणदणीत चौकार. पाहते मयूरला मात्र ही गोलंदाजी नसावी, कारण की गोलंदाजीचा मयूरचा टप्पा हा मात्र ऑफटिकला असतो. परंतु यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय, त्यावेळी मात्र फटकेबाजीची आवश्यकता मग नक्कीच करतोय. यावेळेचा बॉल बादच्या पट्ट्या तिकडे फैज आहे. फैज कडून कोणतीही चूक होणार नाही आणि इथे मात्र प्रमोदला मात्र माघारी परतावं लागतंय. हा इथे मात्र विकेट सस्त्यामध्ये परतल्यानंतर काल वैरण निडी संघ थोडासा मात्र अगदी जो त्यांनी श्वास घेतला होता हा श्वास रोखला. इथे मात्र प्रमोद सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र माघारी. यायचंय नाणेफेकीसाठी यायचंय. तर तत्पूर्वी आपण पाहतोय प्रथमेश, आपण पाहतोय वंडावून लावलेला खेळाडू आपण पाहिल्यानंतर प्रथमेशची देखील तेवढीच खेळी साकारली तर अप्रतिम असा खेळाडू आहे. यावेळीचा बॉल चेंडू प्रत्यंकडे दाद मागितले ते पंच तटस्थ आहेत. परंतु जर चेंडूला जर उचली मिळाली ना त्यावेळी मात्र पूर्णपणे बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरच खेळ ठेवलंय तर इथे मात्र मयूर हेंडे, आणि मयूर हेंडेला जर टप्पा जर गवसला ना तर मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळू शकतो. आणि यावेळेचं एक उत्तम उदाहरण, एक नमुना पेश केला तो मात्र मयूर हेंडे यांनी. आणि जर पाहिलं तर या मैदानामध्ये प्रत्येकाला माहिती होतं की प्रमोदची जर बॅट या मैदानामध्ये बोलली ना तर मैदानामध्ये हाहाकार मधू शकतो. परंतु अशा क्षणाला मात्र फैज हा खेळाडू मध्ये आडवा आला आणि इथे मात्र कॅच चांगल्या प्रकारचा टिपला आणि प्रमोद सारख्या खांद्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. आता मात्र फलंदाजी माळकडे प्रथमेश आणि प्रशांत ही जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेचा बॉल चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा, इथे मात्र बघूया फटक्यात होता वजन. धावा मिळतील मात्र 4 धावा. इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला, 4 धाव्यांचा मोठा फटका. आपण पाहतोय मयूर इथे मात्र प्रथमेश आपल्या संघासाठी एक टॉनिक देतोय, चौकार. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे कॉट बिहाइंड, बॅक टू पवेलियन फॉर द प्रथमेश. आपण जर पाहिलं तर मयूर हेंडे पुन्हा कमबॅक करणं आणि प्रथमेश सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र माघारी परतवण्याचं नक्कीच काम करत आहे. आणि अशा वेळी मात्र दुसऱ्या विकेटचा देखील पतंग झालाय. आणि अशा वेळी जर प्रथमेश जर म्हणत असेल ना मी मोठे पटके खेळू शकतो, पण मयूर हेंडे देखील सांगताय की माझी देखील गोलंदाजी त्याच पद्धतीची आहे, त्याप्रमाणे माझ्याकडे देखील व्हेरिएशन आहे. माझ्याकडे थांबवण्यासाठी तुला देखील माझ्याकडे गोलंदाजीचा नमुना मी पेश करू शकतो, ते चेंडू माझ्याकडे आहेत. आणि अशा वेळी मात्र पूर्णपणे थांबवण्याचं काम हे प्रथमेश यांना थांबवलं आहे, ते मात्र मयूर हेंडे. आणि दुसऱ्या विकेटचा पतंग झाला. गिरीश मडवीला आपण डावखुरा फलंदाज मागचा वेळचा
हिरो असं म्हटलं जाईल तरी चालेल, कारण की संघ अडचणी सुद्धा त्यावेळी मात्र बॅक टू बॅक षटकार खेचून संघाला मात्र सावरलं आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा इथे मात्र मोठा मान पटकावला तो मात्र गिरीश आपण पाहतो. एक डावखुरा फलंदाज आपण जर पाहिलं तर अगदी पाहिलं तर डेव्हिड ऑर्नरच्या भूमिकेमध्ये असलेला हा खेळाडू आपण पाहतो. तर कालभैरव निडी संघाचा हा ऑर्नर आपण पाहिलं तर कशा प्रकारची फलंदाजी करेल पूर्णपणे या जोडीवर निर्भर आहे. जर धावांचा जर डोंगर पार करायचा असेल तर या जोडीला मात्र कुठेतरी मात्र लढा द्यायला लागेल. ह्यावेळचा बॉल चेंडू सिंधू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. तिथे मात्र बघूया क्षेत्ररक्षण आहे. ओ हो हो हो, इथे मात्र चुकी होतीये, कारण की जीवनदान मिळालाय तर कोणाला मिळालाय, कारण की आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं झालं. एक नामी संधी मिळाली, कारण की ज्यावेळी गिरीशला तर मांडण्याचा पूर्णपणे इरादा अगदी पाहिला तर लॉंग लेग दिशेने होता, परंतु इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षणाने चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं आणि अशा वेळी 2 धावेंचा फटका मिळाला. पहिल्या षटकामागे जर 3 हिरे टिपले असते ना तर मात्र कालभैरव निडी संघ अडचणी झाला असता. परंतु आतापर्यंत पाहिलं गेलं तर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 11 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये 2 विकेट मोलाचे विकेट मिळवलेत ते मात्र मोहरे टिपलेत. परंतु याच्यामध्ये 2 चौकार गेलेत. मयूर हेंडेची गोलंदाजी पाणी होत आहे. यावेळी जर पाहिलं तर कशा प्रकारची गोलंदाजी करता येईल, कारण की 4 षटकांचा सामना असेल. कल्पेश वाळन गोलंदाजीमध्ये येतोय. इथे मात्र प्रशांतला देखील माहिती आहे की कल्पेश वालन काय पद्धतीचा गोलंदाज आहे आणि यावेळी जर कल्पेशला देखील माहिती आहे प्रशांत काय पद्धतीचा फलंदाज आहे आणि खरोखर ती मॅच आपल्याकडे वळवायची असेल तर जिंकण्यासाठी 68 धावांचं योगदान देणं आहे. पहिल्या षटकामागे पाहिलं तर 11 धावा झालेल्या आहेत आणि अजून देखील पाहिलं तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. समीकरण तसं पाहिलं तर मोठं आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. या जर मैदानावर दोन्ही फलंदाजांनी जर तुफान फलंदाजी केली ना तर हवेची देखील तेवढी साथ मिळू शकते. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 3च्या 3:30 4च्या दरम्यान इथे हवा जरा हलकीची हवेचा साथ मिळतं फलंदाजाला मिळत असतो, कारण की ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर इथे ज्याप्रमाणे गोलंदाजी अगदी धीमा पीच असतो, गोलंदाजीला साधेल असा पीच असतो, परंतु दुपारच्या सत्रामध्ये थोडासा गोलंदाजीच्या बॅटवर चेंडू अगदी येत असतो, परंतु त्यावेळेला मात्र फलंदाजाला मात्र चांगल्या प्रकारचा याचा साथ मिळू शकते. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावांचं योगदान देणं आहे. चला मित्रांनो, आपण वारंवार वरवटना संघाला किती 3-4 कॉल झाले, अजून कॉल देऊ का तुम्हाला? नाणेफेकीसाठी यायचं आहे ना? चला ना, आलाय चला. आणि बेनसेवाडी संघ देखील आहेत, आम्हाला वारंवार पुकार यायला इथे आम्हाला देखील कमिटी मेंबरचे सगळे वारंवार कॉल येतात. तर तुम्हाला मित्रांनो टॉस करा ना, तर पुन्हा मैदानाकडे इथे आपण बोलतोय. यावेळेचा बॉल शॉट पीच पद्धतीचा, इथे मात्र मोठा फटका उडवलाय पहिल्याच चेंडूवर, एक घणाघाती हल्ला केलाय. खणखणीत षटकार आपण पाहतोय तो मात्र प्रशांतच्या बॅट मधून डीजे
टिपलाय तो मात्र प्रशांत स्वरूपात इथे फलंदाजीसाठी आलाय तो रोहन मडवीला आपण पाहतोय. इथे रोहन मडवी देखील पाहिला तर त्याच पद्धतीचा फलंदाज त्याच ताकदीचा फलंदाज आहे. मिड विकेटच्या डोक्याच्या वरून हा देखील एक मोठा फटका लगावला गेलाय 6 धावांसाठी. आता मात्र षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल का? यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवलाय. रोहन ऑन द फायर होतोय. आपण पाहिला तर खरोखर टायमिंगचा वापर केला आणि मात्र खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पाहिला तर झोन मध्ये पाहिला आणि त्याला चेंडूला पाठवला कोण मध्ये आणि अशा वेळी धावसंख्या पोचून ठेवली ती 30 धावसंख्या. तर पुन्हा फलंदाजी मार्कडे जर पाहिलं तर इथे रोहन मात्र ऑन द फायर होतोय. 2 षटकार खणखणीत घेतले. हॅट्रिकची नामी संधी असणार आहे. जेवढं षटकारांची आतिषबाजी होणार ना तिथे मात्र सगळ्या प्रेक्षकांची धडधड सुरू होणार. हृदयाचे ठोके वाजणार. इथे स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा चांगलाच फटका येतोय परंतु चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. जेवढी दाद द्याल ना तेवढी कमी आहे इथे. अनिल तुम्हाला आपण चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण फलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारचा इथे नमुना पेश करतो. रोहनला रोखण्यात इथे मात्र सुंदर पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा होता. 4 धावा नक्की खात्यामध्ये इथे लिहिलं जात होतं परंतु त्या क्षणाला मात्र सनी धुमाल सारखा खेळाडू इथे आडवा आला आणि संघासाठी 3 धावांचं रोखण्याचं काम केलं. ज्यावेळी रोहनची बॅट मैदानामध्ये बोलली जाते इथे मात्र संघासाठी एक तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र खेळाडू आपण पाहतोय तो रोहन आपण मडवीला पाहतोय. इथे कल्पेश वालन देखील एक सुटकेचा श्वास घेतला असेल कारण की 2 बॅक टू बॅक षटकार गेले त्याच्या पद्धतीनंतर मात्र हा एक खणखणीत चौकार गेला असता परंतु रोखण्यात यश आलं. मी म्हणतो ना की हा खेळ असा असावा की ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं जाते कल्पेश आपण पाहतोय वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. इथे मात्र गिरीश मडवी देखील त्या ताकदीचा प्लेअर आहे मित्रांनो. आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिला आंबेकर संघासमोर चांगल्या प्रकारचा झुंज दिली चांगल्या प्रकारची फलंदाजी केली संघाला सावरलं आणि जिंकण्यात यश संपादन केलं. इथे देखील पाहिलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. एक डॉट चेंडू काय घडवू शकतो मित्रांनो. एक निर्धाव चेंडू जर पाहिलं ना चांगल्या प्रकारचा इथे चांगल्या प्रकारची धावा रोखण्याचा प्रयत्न करत असतो. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तर 31 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत. 12 चेंडू आणि 37 धावांचं योगदान देणं गरजेचं आहे. तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाते. गोलंदाजी मला वाटते ऋषीकडे सोपवली जाईल कारण की आपण ज्याप्रमाणे म्हटलं गेलं ना त्याप्रमाणे चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली. ऋषीने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये परंतु या सामन्यामध्ये काय घडणार आहे आपण जर पास्ट मध्ये न जाता प्रेझेंट मध्ये काय होणार आहे आपण भविष्य न पाहता वर्तमानामध्ये काय घडणार आहे हे नक्की पाहणार आहात. भविष्यात मध्ये काय केलं ते कोणी इथे विचारत नाहीये मित्रांनो. वर्तमानामध्ये आता प्रेझेंट मध्ये आपण काय करणार आहात ते नक्की आपल्याला इथे सांगणार आहे. परंतु ऋषी सामना करेल तो रोहन ऋषी तर 4 नंबर जसी परिधान केला या मैदानामध्ये हाहाकार मजवलाय. रोहन रूपी वादळ या मैदानामध्ये गुंगावतोय मित्रांनो परंतु ऋषी तर थांबवण्याचा प्रयत्न करेल का. परंतु येणारे 12 चेंडू सांगून जातील. 12 चेंडू मध्ये तब्बल 37 धावांचं आव्हान आहे. आव्हान तसं मोठं आहे पण या मैदानावर पॉसिबल आहे मित्रांनो कारण की या 3 ते 4 मध्येचं हवावर वातावरण फलंदाजाला साधेल असं आहे परंतु तेवढे 7 मिनिटे फलंदाजाला परंतु सामना करतोय तर ऋषीच्या गोलंदाजीचा 45 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सामन्यामध्ये सामना करतोय रोहनचा. रोहनच्या बॅटमधून निघाला तिकडे मात्र क्षेत्ररक्षण इथे मात्र सापला रचला आणि रोहन सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. काय मात्र गोलंदाजी झाली माइंडसेट गोलंदाजी झाली. याच दरम्यान मात्र रोहनला सापल्यामध्ये सापडला आणि इथे मात्र माघारी परतवलं. डीजे
परंतु पॅडवर अदललं आणि इथे मात्र ऋषीने मात्र वेगळीच कलाटणी दिली आहे. इथं फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं तर ऋषी मात्र चांगल्या प्रकारचा टर्निंग द पॉईंट आपण पाहतोय. 12 चेंडू 37 धावांचं आव्हान असताना इथे मात्र पाहिलं तर ऋषीने मात्र पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं चांगल्या खंद्या फलंदाज रोहनला माघारी परतवलं. पुढच्या क्षणाला आपण पाहिलं तर लवेशला मात्र माघारी परतवलं. इथे मात्र संघाचा इथं फलंदाज नौका फलंदाज आपण पाहतोय. विकास मडवी आपण पाहतोय. या संघाचा पॉलर्ड म्हणून समजला जातो की ज्यावेळी मात्र याच्या ताकदीचा तेवढाच वापर करतो कारण की ताकद त्याच्या अंगामध्ये भरलेली आहे. विकास मडवी आपण बघूया कशा प्रकारे संघाला मात्र नैया पार करवणार का. परंतु यावेळी हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे तो मात्र इथे ऋषी. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 2 चेंडूमध्ये 2 बॅक टू बॅक विकेट आले. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे आणि तिथे मात्र हॅट्रिक करणार की विकास मात्र त्याचा पूर्णपणे जायजा घेणार. इथे मात्र येणारा क्षण सांगतील. 12 इथे मात्र 10 चेंडू आणि 37 धावांचं योगदान देणं आहे. बॅटच्या पट्ट्यात चेंडू चेंडू हा इथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. बॅकवर्ड ओ हो 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 इथे मात्र पाहिलं तर वारंवार दुसरी चूक झाली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तिथून मात्र कॅच ड्रॉप झाला होता. हॅट्रिकची नामी संधी होती. अगदी पाहिलं ना मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं की ती हॅट्रिकची संधी हुकली. इथे देखील पुन्हा हॅट्रिकची संधी हुकली. ऋषिकेशला सुवर्ण नामी संधी होती आणि आता मात्र संधीचं सोडं करता आलं नाही. कारण की ज्याप्रमाणे ढोलकीला वादकाची साथ हवी असते तत्पूर्वी आपण पाहतो गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची देखील तेवढी साथ हवी असते. परंतु ती साथ मिळेल. लय बघा ना मित्रांनो ज्यावेळी ढोलकीवर थाप पडते लयबद्ध असतो तेव्हा मात्र ढोलकीचा आवाज सूरमधूर येतो. परंतु यावेळी जर क्षेत्ररक्षकाला जर पाहिलं तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ नसेल तर काहीच होऊ शकत नाही मित्रांनो. अशा वेळी जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचा नक्कीच नमुना पेश केला होता गोलंदाजांनी. ऋषिकेशनी चांगली गोलंदाजी केली होती. एक संधी उडाली होती आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता आणि हॅट्रिक अगदी तोंडात होती. तोंडातला घास कसं काढावं तसं मात्र इथे मात्र काढलं ते मात्र इथे क्षेत्ररक्षकांनी. इथे मात्र पाहतोय गिरीश. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल गिरीश. एकटा वन मॅन शो ह्या मॅच 100 जिंकून देखू शकतं का. परंतु येणारा क्षण सांगेल. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि तब्बल 36 धावांची आवश्यकता आहे. 4ची प्रत्येक चेंडू मागे 4ची सरासरी आहे. यावेळेचा बॉल चेंडू अगदी अगदी जडमध्ये टाकला. यॉर्कर लाईनचा चेंडू वाईड यॉर्कर पद्धतीचा होता. इथे मात्र पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर नाही पण चौथ्या चेंडूवर मात्र विकेट नक्की मिळवला ऋषी आणि मात्र आपली चांगली कारकीर्द सार्थक करतोय. डीजे लवेश आपण पाहतोय. आणि इथे देखील पंच बात का लेग बिफोर ओके. फलंदाजाचं नाव काय. विकास फलंदाजाचं नाव काय. या खाली खाली नॉन स्ट्राईकला प्रतीक. प्रतीक 12 प्रतीक यासाठी बोलवतो मी. यावेळेचा बॉल सुंदर पद्धतीचा कुटुंबाचा काहीचा चेंडू उडला गेला. इथे मात्र कुठल्याच पण उडाला गेला आणि इथे मात्र फेकी अचूक पद्धतीची पंचाकडे दाद मागितले ते पंच तटस्थ आहेत. परंतु आता मात्र पंच बाद का नक्कीच रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र पाच. जोपर्यंत रोहन मैदानामध्ये होता तोपर्यंत सर्व अगदी क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत होते. कारण की रोहन जर या मैदानामध्ये टिकून राहिला ना तर मॅचमध्ये वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु या ऋषिकेशच्या गोलंदाजीवर जर एक तबलका मचवला. कारण की जर धावा जर पाहिल्यात तर फक्त
दोन धावा खर्च करून 3 विकेट मिळवले आहेत. 3 विकेट मिळवले आहेत. जर पाहिलं तर हॅट्रिकची देखील नामी संधी होती, तिकडे मात्र मिस झालं. परंतु अशा क्षणाला जर पाहिलं ना मित्रांनो, तिसरं षटक जे टर्निंग षटक म्हणता येईल ना, टर्निंग पॉईंट म्हणता येईल तर मात्र ऋषिकेशचं गोलंदाजी आपण पाहतात. इथे मात्र फलंदाजी मार्कडे महेश भोपीला आपण पाहतोय, परंतु गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो मात्र कल्पेशला आपण पाहतोय. कल्पेश वैयक्तिक तिसरं गोलंदाजीसाठी यायचा, परंतु यावेळी मात्र काहीतरी वेगळं समीकरण गेलं. ऋषीला गोलंदाजी मार्कडे आणलं आणि ऋषीने मात्र चमत्कार घडवला. उलटाच पद्धतीचा चेंडू इथे मात्र उडवला. हा देतोय मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मोठा फटका, विकास ब्रँडेड फटका. जिंकण्यासाठी अजून पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 29 धावांचं जर हा विश्व रेकॉर्ड जर करायचा असेल, या मैदानावर जर तुम्हाला मॅच जिंकायचा असेल तर या 5च्या 5 चेंडूवर तब्बल तुम्हाला 5 षटकार खेचावे लागतील. तर मित्रांनो, सर्वांचं जर मन जिंकायची असेल आणि आज या मॅचचा जर हिरो होत असेल तर 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेचणं गरजेचं आहे. हा सुंदर पद्धतीचा चेंडू, या वेळेचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फसला. इथे मात्र विकासला नामी संधी होती. फुलटॉस चेंडूचा मात्र बॅटच्या पट्ट्यात कनेक्ट करणं गरजेचं होतं. हा चेंडू देखील तुम्ही चांगल्या प्रकारचा मोठा फटका खेळता आला असता, परंतु कल्पेशनी मात्र एक लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे गेला आणि अशा वेळी मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू आदलला गेला. आणि इथे पाहिलं तर एक धावेचा फटका. यावेळी मॅच पूर्णपणे कानिपनाथ नागोंडा संघाच्या बाजूने झुकलेला, परंतु आपण बघूया सामना करेल तो महेश भोपी. आपण सामना करतोय 4 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. कल्पेश, यावेळेचा बॉल महेश भोपीच्या बॅटमधून निघालेला. तिकडे मात्र जबरदस्त फटक्यात अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मधून हा चेंडू गेला, तो मात्र 4 धावांसाठी. सगळ्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली असती, परंतु धावांचा डोंगर एवढा रचला होता की तिथे मात्र कोणत्याही फलंदाजाला मात्र फटकेबाजी करून दिली नाही. अशा वेळी मात्र गोलंदाज पूर्णपणे हॅवी झालं. परंतु आता जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजून पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. मॅचमध्ये औपचारिकता असली तरी पण देखील महेश भोपी आणि विकास या मैदानामध्ये फटकेबाजी करतायत. यावेळेचा चेंडू फुरफुर का हवेमध्ये पुन्हा बघितला तर तिकडे मात्र क्षेत्ररक्षक कल्पेश वाळंद आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पूर्ण कमबॅक करणं हे देखील दोन्ही अगदी पाहिलं 4ही गोलंदाज मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहेत. कल्पेश असेल, मयूर असेल, पुन्हा कल्पेश असेल. यावेळी मात्र ऋषीने मात्र चांगल्या प्रकारची करामत केली. तिथे जर मॅचला जर कलाटणी मिळाली, तिथे एक पाहिलं जर एक जबरदस्त रोहड फलंदाजी करत होता, एक आशेचं किरण जागं केलं होतं, परंतु ते 2 चेंडूमध्ये 2 कणकणी षटकार पाहिलेत. अतिश फलंदाजीमध्ये येतोय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर 24 धावांची आवश्यकता आहे. याच्यानंतर होणारा सामना जय हनुमान बेंसेवाडी आणि गणेशाळी वरवटणे यांच्या दरम्यान. गणेशाळी वरवटणा संघ हा नाणेफेक जिंकलाय, तर डिसिजन कळवायचं आहे. इथे अतिच्या बॅटमधून निघालेला फटका, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ओ मस्कर आहे. अगदी चेंडू देण्याच्या बरोबर इथे मात्र सांगितलंय की सूर्याची किरणं अगोदर आलेली आहेत. रिझन नक्कीच तयार असतो, काय घडलं त्याच्यापेक्षा रिझन मात्र नक्कीच दिलेला आहे. 1 रन. कल्पेश शेवटचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने सडी धुमालला आपण पाहतोय. सगळा प्रकारचा क्षेत्ररक्षण. इथे मात्र कॅच बिहाइंड द बॅक टू पवेलियन. विकासची खेळी संपुष्टात येते. अशा वेळी हा मॅचची सांगता होतीये. जिंकलेल्या हरलेल्या संघाचं अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.